कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही जरा स्वतःचा फायदा लक्षात घ्या. अहो किती दिवस इतरांसाठी करणार आहात? देवीच्या उत्सवाच्या वेळी तुम्ही नकार दिला, बरोबर? मीही विषय सोडून दिला. अहो पण ते दीपक शेठ अजूनही तुमच्यासाठी थांबलेत. थांबलेत म्हणजे? अहो वहिनी, त्यांनी अजून आपल्या फॅक्टरीचं काम सुरू केलेलं नाहीये असं फोन आला होता मला. अहो त्यांना तुमच्या हातूनच पूजा करायची आहे, त्याशिवाय ते काम सुरूच करणार नाहीत. भैया खरंच असं बोलले ते? असं नाही, हेच बोलले. हे ऐकून मी बुचकुळ्यातच पडलो. एवढा मोठा माणूस तुमची वाट पाहतोय, फार मोठी गोष्ट आहे. अहो हो, मोठीच गोष्ट आहे ही. मागच्या वेळेलाच मी यांना सांगितलं होतं मोठा माणूस आहे, नाही म्हणू नका, पण ऐकलं नाही यांनी. वहिनी, अहो झालं की ना, विसरून जा. अहो गुरव, संधी चालून आले. अहो आता दक्षिणा म्हणून 8-10 लाख रुपये मिळणार आहेत. जरा विचार करा, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. अहो विचार काय करायचाय? मागच्या वेळेला देवीचा उत्सव होता, आता तर काही नाहीये, मग येतील ते. मी ना तुमचं सामान घेऊन येते. शैलजा, शैलजा, अगं थांब जरा, घाई करू नकोस. अगं मला ठरवू तर ते आधी. अहो उलट आता घाई करा. देवीच्या उत्सवासाठी लाखो रुपये सोडले, पण कामकऱ्यांनी काय दिलं तुम्हाला? शालेय श्रीफळात दिला ना. काकी, काकांना विचार करायला वेळ तर दे. अगं तू गप घ्या. अगं जास्त विचार करत बसला ना तर दरवाजात आलेली लक्ष्मी रुसते. आणि घरात लक्ष्मी येत असताना तिला वाट बघायला लावणं चांगलं नाही. अगं ह्या सगळ्यात आपल्या घराचा सुद्धार आहे की नाही? चला चला चला. काकी, अरे ना काकी, हे घ्या सामान, हे घ्या तुमचं सामान, घ्या घ्या. गुरव, तुम्ही फार विचार करता राव. एक वेळेस ना कर्जासाठी मी मुदत वाढून देईन, पण बाकीच्यांचं काय? अहो आता तुम्हाला पैशांची फार गरज आहे, लक्षात येतंय ना तुमच्या? ठीक आहे, येतो मी तुमच्या सोबत. नशीब माझं. हे बघा, आता ना येताना नुसते हात हलवत परत येऊ नका, भरपूर पैसे घेऊन या. आता त्याची चिंता तुम्ही नका करू वहिनी. अहो गुरव आता येताना पैशांचा बंडलच घेऊन येतील. मीरा, बाळा घराची काळजी घे. हो, मी आहे ना मीराची आणि घराची काळजी घ्यायला. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. चला येतो. जय रंगराज बाबा. चला. ए कुठे निघाली सात? लाकडं संपल्यात जळणाची. रानात जा आणि सरपण घेऊन ये. आई अगं पण ताई आता सरपण आणायला गेली तर येताना अंधार होईल, रात्री कसं? तुला कशाला ग मध्ये मध्ये बोलायचंय? सरपण आणलं नाही तर मग चूल कशी पेटणार? आणि चूल नाही पेटली तर खाणार काय? अगं पण रात्रीच्या वेळी जंगलातून यायचं म्हणजे? काही होत नाही का? तू निघ. आणि हो, 1-2 दिवस पुरेल एवढं नाही, चांगलं महिनाभर पुरेल एवढं सरपण घेऊन ये. ताई थांब, मी पण येते. हे चल चल आत. तुला ना भाकरी थापायला शिकवते मी आज. चल चल लवकर आत. बस झालं ना, किती काम करणार आहेस तू?
दिवसभर खूप दगदग झाली आहे. यू नीड सम रेस्ट. दिस इज इम्पॉर्टंट. हॅव टू फिनिश. नाही नाही म्हणजे नाही. आराम करायचास. यू डिसर्व इट. वेदा झोपली का ते बघून येतो मी. अथर्व, अरे मी झोपवलंय वेदाला. शीज ओके. अथर्व, मला काहीतरी कन्फेस करायचंय. आपल्या वेदासोबत जे काही झालं त्यानंतर मला तिची खूप काळजी वाटते. पण त्याहून जास्त मला गिल्ट वाटतोय. माझी चूक झाली. मी तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. देवळात जे काही झालं इट वॉज ऑल माय फॉल्ट. वेदा लहान आहे, ती कुठेही जाईल, काही करेल, पण मला कळायला नको का? माझी चूक झाली. मला असं वाटतंय की मी कुठेतरी आई म्हणून कमी पडते. पण डोंट वरी, मी आपल्या वेदासाठी सगळं शिकेन. आय विल बी अ बेटर मदर. डोंट ब्लेम युअरसेल्फ माया. चूक तुझी नाही, माझी आहे. वेदाकडे लक्ष देण्यात मी कमी पडतोय. एक बाप म्हणून तिला जे प्रेम द्यायला हवंय ते कदाचित मी देऊ शकत नाहीये तिला. अथर्व, तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. यापुढे वेदाकडे माझं संपूर्ण लक्ष असेल. शील बी माय प्रायोरिटी. ही माया ना सतत दादाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. अथर्व दादाला खरंच माया आवडली आहे का? थँक्यू. आईने मायामध्ये असं काय पाहिलंय? तिच्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या दादाला. मला तर काही केल्या पटलंच नाही. अंबिका वहिनी आणि मायाचं कुठल्याच बाबतीत कंपॅरिझन होऊ नाही शकत. माया अथर्व दादासाठी बायको म्हणून आणि वेदासाठी आई म्हणून करेक्ट नाहीये. एवढंही का कळत नाहीये घरच्यांना? मला तर अजिबात आवडत नाही ती माया. आज पुन्हा आउट हाऊस मध्ये कोण चाललंय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.